हॅलो नमस्कार मैत्रिणींनो. तर मी पूनम माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं खूप सारं स्वागत. तर कसे आहेत सगळे? तर आशा करते मस्त असाल, मजेत असाल आणि आनंदी असाल. तर आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान आनंदाचा जावो ही स्वामींचरणी प्रार्थना. तर मी आले आहे माझ्या बहिणीच्या घरी. तर का आले आहे हे तुम्हाला मी सांगते. कारण आमची लाडकी मैत्रीण गौरी हिचे गौरी ज्वेलर्स 1 ग्रॅम गोल्ड ज्वेलरीचं शॉप चालू केलं आहे. तर त्याचा आज उद्घाटन समारंभ आहे. तर त्यासाठी तिने आम्हाला आमंत्रित केलं आहे. तर तिथे आपली लाडकी रील स्टार हर्षदा जाधव हिला आमंत्रित केलं आहे. तर तीही आज येणार आहे. तर त्यासाठी आम्ही सर्वजण शॉपच्या उद्घाटन समारंभासाठी निघालो आहोत. तर चला आता आपण जाऊयात. तर तेथे गेल्यावर रील स्टार अजून आली नव्हती. त्यामुळे मग आम्ही सर्वजण सर्व दागिने पाहत होतो. कारण त्या ताईने आम्हाला सर्व दागिने दाखवले. तर खरंच खूप छान अशी 1 ग्रॅम ज्वेलरी आहे. तर आता सध्याच्या काळामध्ये सर्वजण 1 ग्रॅम ज्वेलरीच वापरतात. तर खूप छान कलेक्शन आहे. तर नक्की भेट द्या सर्वांनी. तर आत्ताच आपल्या आवडती रील स्टार हर्षदा जाधव हिचं आगमन झालेलं आहे. तर तुम्ही पाहू शकता आणि भरपूर सारी गर्दी आहे आणि सर्वजणी जमलेल्या आहेत. तर आल्यावर तिने छान अशी पूजा वगैरे केली आणि त्यानंतरून मग त्यांना सर्वांना छान अशी त्या ताईनी ज्वेलरी दाखवली. त्यानंतर मग थोड्याच वेळात आपल्या भावी आमदार कांचनताई कुल यांचं आगमन झालं. तर त्यांनाही आग्रहाचं निमंत्रण होतं. तर त्याही प्रमुख पाहुण्या म्हणून आल्या होत्या. त्यानंतर त्यांनी सर्वांनी मिळून मस्त अशी रिबीन कट केली आणि आपला उद्घाटन सोहळा पार पडला.
त्यानंतर मग गौरीताईंनी सर्वांना पुन्हा एकदा छान अशी ज्वेलरी दाखवली. तर या गौरीताईचा स्वभाव एकदम छान आहे, मनमिळावू आहे आणि गप्पासुद्धा खूप साऱ्या लागतात. तर खूप छान असं तिचं बोलणंसुद्धा आहे. तर एकदम छान प्रकारे ती माणसांची मनंसुद्धा जिंकती. तर अशी एकदम सौजवळ स्वभावाची ती आहे. तर खरंच खूप सुंदर अशी 1 ग्रॅम ज्वेलरी या शॉपमध्ये आहे. तर मला सुद्धा खूप सारी ज्वेलरी आवडली. तर मी पुन्हा एकदा शॉपिंगसाठी खास 1 दिवस या शॉपमध्ये जाणार आहे. तर मैत्रिणींनो, तुम्ही सुद्धा एकदा नक्कीच विजिट करा. तुम्हाला सुद्धा ही ज्वेलरी आवडेल. तर तुम्ही पाहू शकता शॉपमध्ये तशीही किती सुंदर अशी ही ज्वेलरी दिसत आहे. त्यानंतर रील स्टार हर्षदा जाधव यांच्याशी थोडे छान गप्पा वगैरे मारल्या आणि त्यानंतर आम्हालाही दुसऱ्या पूजेसाठी जायचे होते. तर मग पटकीने आम्ही निघालो. तर अशा प्रकारे आजचा कार्यक्रम खरंच खूप सुंदर पार पडला. तर आत्ता आम्ही निघालोय. येथे शेजारीच पूजा आहे. तर त्यांनी बोलवले तर पटकीने जाऊन येते. तर गेल्यावर छान अशी पूजा केली. तर खूप सुंदर असं यांनी सुद्धा घर बांधलेलं आहे. तर दोन्ही भावांचं असं हे 2 फ्लॅट आहेत. तर 2 पूजा त्यांनी मांडल्या होत्या. तर मस्तपैकी दोन्ही पूजेला आम्ही गेलो. तर हे त्यांचं किचनमधील फर्निचर आहे. तर खूप सुंदर त्यांनी फर्निचर केलं आहे. तर हा स्काय ब्ल्यू कलर आहे आणि हे त्यांच्या दुसऱ्या भावाचं घर आहे. तर त्यांनी असा पर्पल शेडमध्ये पिंकिश कलरचं छान असं त्यांनी सुद्धा फर्निचर केलं आहे. तर खूप सुंदर अशी त्यांची ही पूजा आज संपन्न झाली. तर ह्या त्या ताई आहेत. तर त्यांनी आम्हाला बोलवलं होतं. तर मस्त असं मग आम्ही त्यांना सुद्धा भेटलो आणि त्यानंतर छान अशा बऱ्याच गप्पा वगैरे मारल्या आणि मग जेवणसुद्धा खूप छान केलं होतं. तर मग मस्तपैकी आम्ही जेवण करायला गेलो आणि त्यानंतर मग जेवण वगैरे केलं. तर खूप सारे आयटम जेवणामध्ये सुद्धा होते. तर मस्त असे जेवणाचे सुद्धा मेनू होते आणि त्यानंतर मग आम्ही घरी आलो. तर चला मैत्रिणींनो, कसं वाटलं तुम्हाला आजचा व्लॉग नक्की कमेंट करून सांगा आणि आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. चला बाय.